ब्रह्मांडाच्या पाठीवरती धर्म अनेक आहेत, पण या धर्म परंपरेमध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता असा प्रश्न जेव्हा कधी आमच्या डोळ्यासमोर येतो, उभा राहतो तो हिंदू धर्म. तोकड्या कपड्यांमध्येही अंग प्रदर्शन करणारी आणि शरीर म्हणजे उपभोग्य वस्तू असं समजणारी पाश्चात्य संस्कृती, आणि दुसऱ्या बाजूला या देहाला शिरतत्वाची जोड देत खऱ्या अर्थानं देह म्हणजे परमात्म्याच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी मिळालेलं साधन अशी समजणारी हिंदू धर्म संस्कृती. जिथे विवाह ही एकत्र राहण्याची जागा असं समजणारी पाश्चात्य संस्कृती, आणि दुसऱ्या बाजूला विवाह म्हणजे 7 जन्मांचं बंधन हे सांगणारी हिंदू धर्म संस्कृती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाच्या निर्मात्याला त्या ओंकार स्वरूपाला नमन. कैलास राण शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारण्य सिंधू भवदुःखहारी तुदवीन शंभो मजकोन तारी. त्या ब्रह्मांडाच्या खऱ्या अर्थानं विधिनिर्मित खऱ्या अर्थाने ब्रह्मांडाच्या मृत्यूलोकाच्या अंतरीच्या अहंकाराला गाडून स्वातंत्र्याच्या आणि खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाच्या चैतन्याला चैतन्यवस्था प्राप्त करून देणाऱ्या भोलेनाथांच्या चरणावर नमन. आणि खऱ्या अर्थानं ज्या परंपरेमधून आपण येतो आणि ब्रह्मांडाचा मार्ग ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं मृत्यूलोकातील जीवाचा सुकर होतो, त्या संत परंपरेच्या चरणावरतीही एकदा नतमस्तक होऊन खऱ्या अर्थानं नमन करूयात. आणि खऱ्या अर्थानं या ब्रह्मांडाच्या पाठीवर या संत परंपरेमध्ये शिरोमणी पदावरती असणाऱ्या संत शिरोमणी सावता महाराजांच्या कथेचा आजचा हा पूर्वार्ध. पण ही कथा होत असताना सुरुवातीलाच एक वाक्य अगदी मोकळेपणानं स्पष्ट करतो. पुढील 3 दिवस आपण कथा नाही तर या ठिकाणी संवाद करणार आहोत. या अंतरीचा त्या अंतरीपर्यंत पोचलेला हा संवाद खऱ्या अर्थानं त्या ब्रह्मचैतन्याला अंतकणातल्या जागृत केल्याशिवाय राहणार नाही. कारण करपलेल्या रानावरती अचानकपणे खऱ्या अर्थानं पर्जन्याची पर्जन्यवृष्टी व्हावी आणि त्या ठिकाणी असणाऱ्या त्या भूमंडलामध्ये एक सुगंध दरवळावा. त्याप्रमाणे खचलेल्या त्रासलेल्या प्रत्येक मनाला संत चरित्र, ईश्वरीय चरित्र म्हणजे खऱ्या अर्थानं जगण्याचा तो सुगंधच आहे. आणि खऱ्या अर्थानं तो सुगंध आपल्या अंतकरणामध्ये आपण रुजवून घेत असताना, त्या परंपरेमधून या मृत्यूलोकातून आपल्या जीवनाचा प्रवास जात असताना, त्या प्रवासामध्ये त्या मार्गानं चालावं कसं हा सांगणारा दिशादर्शक फलक म्हणजे ईश्वरीय संत चरित्र. अरे सुरुवातीलाच पूर्वार्धामध्ये एक प्रश्न मी तुम्हा सगळ्यांना विचारणार आहे. आता खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या दरबारामध्ये आपण आहोत आणि हा दरबार असा आहे, तेने नारायण देईल भेटी. म्हणजे भगवान परमात्म्याचा अंश ज्या ठिकाणी वास्तव्याला असतो तो हा खऱ्या अर्थानं नाद म्हणजे नाम आहे. आणि या नाम मंदिरामध्ये आज माझा तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जे देणार आहात ती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे. कारण परमात्म्याच्या दरबारामधून संत परंपरेने आम्हाला सांगितलंय की खाली हातानं कुणीच जात नाही. आणि म्हणूनच आता माझा सुरुवातीलाच आपणा सगळ्यांना एक प्रश्न आहे. इथं कुणाकुणाला असं वाटतं की आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी, तो देव भेटावा, त्याने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि ज्यांना वाटतं की महाराज आम्हाला या मृत्यूलोकामधून थेट खऱ्या अर्थानं प्राप्त व्हावा, तो स्वर्ग असावा, आम्हाला स्वर्ग मिळावा, त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. मग आता जर सगळ्यांनाच परमात्म्याची अपेक्षा आहे, सर्वांनाच स्वर्गाची अपेक्षा आहे, जर आता भगवान विष्णू नवीन कोरं विमान घेऊन या ठिकाणी आले आणि विमानाचं लँडिंग इथं समोर हायवेच्या कडेला केलं तर चालेल ना? काही हरकत नाही. आणि जगाच्या मालकानं इकडं पाहिलं आणि सांगितलं की आज मी तुम्हा सगळ्यांना प्रचंड खुश आहे, मी तुम्हा सगळ्यांवरती फार प्रेम करतो आणि एवढ्या वर्षाची तुमची अखंड नामपरंपरा आहे, पण आज मी तुम्हा सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलेलो आहे. कसं सदेह. फक्त कथा झाली, महाप्रसाद झाला, सगळ्यांनी येऊन मनात आज कुणीही घरी जायचं. आणि हा धर्ममंडप असा आहे, इथं मृत्यू आला तरी या धर्ममंडपात खोटं बोलता येत
नाही. मग आता काळजावर हात ठेवून फक्त खरं बोला, कारण खोटं बोलल्यानंतर नशिबाची पानं ब्रह्मदेव कशी लिहितील माहीत नाहीत. त्यामुळे भावनेच्या भरातही खोटं बोलता येत. मग आता खऱ्या अर्थानं किती जण इथं असे आहेत जे विमानात बसायला तयार आहेत, त्यांनी एकदा बोट वर करा. फक्त परत येणं होणार आणि इथं खोटं बोलता येणार. इथून एकदा गेलं मग गुड्डीचं लग्न राहिलं, पप्याचं लग्न राहिलं, विचार करायचा नाही. मग किती जण जायला तयार आहेत? फक्त परत येणं होणार. थकलेत तुम्हाला हे. मग आता बाकीच्यांचं काय झालं? मी ये म्हणून राहिले. असं रोज तुम्हाला सकाळी 5:45, दुपारी 1:45 आणि रात्री 10:15 नित्यनेमानं रोज 3 गोळ्या देणारी सुद्धा आता मात्र या व्यासपीठासमोर बोट वर करायला तयार. म्हणजे प्रपंच कसाही असू द्या, पण प्रपंच खऱ्या अर्थानं सोडायला आम्ही तयार नाही. मग या प्रपंचातूनच परमार्थाची वाट धरायची असेल तर कोणत्या मार्गाने जावं हे सांगणारा दिशादर्शक फलक म्हणजे मृत्यूलोकातील ईश्वरीय संत चरित्र. कारण ज्या मातीमधून आपण येतो ही माती म्हणजे खऱ्या अर्थानं ईश्वरीय आणि संत पदस्पर्शानं पावन झालेली माती. ही तीच माती आहे तिथं खऱ्या अर्थानं त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांनी हिंदू धर्माचा मार्ग यथायोग्य दाखवला. ही तीच माती ज्या मातीमध्ये द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी हिंदू धर्म स्थापनेचा आणि खऱ्या अर्थानं त्यावर चालण्याचा मार्ग खऱ्या अर्थानं भगवद्गीतेच्या माध्यमातून तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवला. ही तीच माती ज्या मातीमध्ये नामदेव ज्ञानदेव संत शिरोमणी सावता महाराजांनी या मृत्यूलोकातील जीवाचं कल्याण साधण्यासाठी अवतार कार्य धारण केलं. ही तीच माती ज्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर ज्ञानाचा सत्यमय मार्ग दाखवण्यासाठी आणि तो प्रत्येक जीवाच्या अंतकरणापर्यंत पोहोचवण्यासाठी अमृत कलशाच्या माध्यमातून ज्यांनी ज्ञानेश्वरीचं अमृतपान तुमच्या माझ्यासारख्या सामान्य साधकाच्या अंतकरणापर्यंत ज्ञानेश्वरीच्या रूपानं पोहोचवलं. तर ही तीच माती ज्या मातीमध्ये धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम असे स्पष्ट उद्गार काढत हीच धर्माची अखंड परंपरा ज्यांनी खऱ्या अर्थानं सप्ताच्या रूपानं वाड्यावस्त्यापर्यंत नेऊन पोचवली. ही तीच माती ज्या मातीमध्ये अन्यायानं ग्रासलेल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये स्वाभिमान जिवंत करणारे छत्रपती शिवराय जन्माला आले. ही तीच माती ज्या मातीमध्ये रंजल्या गांजल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ती चेतनाचं स्वाभिमान निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत आणि महापुरुषांची मांदियाळी आली. ही तीच माती ज्या मातीमध्ये हिंदू धर्मासाठी हसत हसत मृत्यूलाही समर्पित होणारे धर्मवीर शंभूराजे घडले. आणि ही तीच माती ज्या मातीमध्ये संत परंपरेचा आज या पुण्यपावन मातीमध्ये सावता नगरमध्ये आपण संत शिरोमणी सावता महाराजांचा विचारांचा आणि चरित्राचा जागर करतो आहोत. कारण ब्रह्मांडाच्या पाठीवरती धर्म अनेक आहेत, पण या धर्म परंपरेमध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता असा प्रश्न जेव्हा कधी आमच्या डोळ्यासमोर येतो उभा राहतो तो हिंदू धर्म. कारण हिंदू धर्माच्या परंपरा जर मांडायला गेलं तर बाबा पुढचे 2 तासही निघून जातील. आणि म्हणून तर 5 वाक्यांमध्ये हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व जर मांडायचं म्हटलं तर जिथं खऱ्या अर्थानं तोकड्या कपड्यांमध्येही अंग प्रदर्शन करणारी आणि शरीर म्हणजे उपभोग्य वस्तू असं समजणारी पाश्चात्य संस्कृती आणि दुसऱ्या बाजूला या देहाला शीलतत्वाची जोड देत खऱ्या अर्थानं देह म्हणजे परमात्म्याच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी मिळालेलं साधन अशी समजणारी हिंदू धर्म संस्कृती. खऱ्या अर्थानं भूता परस्परे जडो ही मानणारी हिंदू संस्कृती, तर दुसऱ्या बाजूला प्राण्यांमध्ये ही मांस अन्न म्हणून पाहणारी पाश्चात्य संस्कृती. खऱ्या अर्थानं जिथं विवाह ही एकत्र राहण्याची जागा असं समजणारी पाश्चात्य संस्कृती आणि दुसऱ्या बाजूला विवाह म्हणजे 7 जन्मांचं बंधन हे सांगणारी हिंदू धर्म संस्कृती. आणि या हिंदू धर्म संस्कृतीचा याच वटवृक्षाला लागलेली पानं, फुलं आणि फळं म्हणजे आपले संस्कार आणि संस्कृती. आणि याच संस्कार संस्कृतीच्या बेलीवरती खऱ्या अर्थानं पुढचे 3 दिवस आपल्याला महाराजांचं चरित्र समजून घ्यायचं आहे. पण या चरित्राच्या मार्गाने खऱ्या अर्थानं पावलानं पुढे जात असताना पहिल्यांदा 2 प्रश्नांची उत्तर या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं ईश्वरीय संत चरित्राचं ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं चरित्र या ठिकाणी कथन करत असतो त्यावेळेस पहिल्यांदा नाठाळांच्या बाबतीत हानुकाठी नाठाळांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय खऱ्या अर्थानं नाठाळांचा विठाळ दूर होत नाही असं म्हणतात.
आणि सध्या ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे, म्हणजे संत परंपरेचं चरित्र आपण वर्णन करत असताना संत ज्यापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवतात, शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, हरीची प्राप्ती जर करायची असेल, जगाच्या मालकाची प्राप्ती जर करायची असेल, तर ज्यांचे पाय धरावे लागतात. प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय धरावे सांता जेथे पाय धरावे सांता जेथे पाय हेतून अनुकव माता येणे सारथी साधने धरावे सांता जेते पाय धरावे संता जेते पाय साधती साधने साधती साधने. ज्या भक्ती मार्गावरती खऱ्या अर्थानं साक्षात जगाच्या मालकालाही वाटला आणि श्रीखंडाहून जगाचा मालकही जिथं धावला, ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, संत परंपरेचं महात्म्य काय आहे. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि त्या संत परंपरेच्या चरणावर जर आपण गेलो तर जगाच्या मालकाची, ईश्वराची अनुभूती झाल्याशिवाय राहत नाही.